स्थलांतरित पक्ष्यांवरील वैज्ञानिक संशोधनाला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने नुकतेच 12 स्थलांतरित पक्ष्यांना टॅगिंग केले आहे। हा उपक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने हाती घेण्यात आलाय। भारत दोन प्रमुख जागतिक स्थलांतर मार्गांवर वसलेला आहे। मध्य आशियाई फ्लायवे आणि पूर्व आशियाई ऑस्ट्रेलियन फ्लायवे अशी त्यांची नावे आहेत। मध्य आशियाई फ्लायवे मार्गे हिवाळ्यात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने प्रजनन करणारे स्थलांतरित पक्षी येतात। यामध्ये पॅसेरीन, किनारी पक्षी, बदके, शिकारी पक्षी आणि क्रौंच यासारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे। टीएटीआरची बफर क्षेत्रे त्यांच्या विविध अधिवासांमुळे विशेषतः समृद्ध पक्षी वैविध्याला आधार देतात। या उपक्रमाचा एक भाग म्हणून ब्लॅक टेल्ड गॉडविट, नॉर्दर्न पिनटेल आणि नॉर्दर्न शोवलर यासारख्या निवडक स्थलांतरित पाणपक्ष्यांवर जीएसएम टॅगिंग केले जात आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 12 पक्ष्यांना यशस्वीपणे टॅग करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परत सोडण्यात आले। या अभ्यासातून निर्माण होणारा डेटा या प्रजातींचे स्थलांतर मार्ग, थांबा स्थळे, अधिवासाचा वापर आणि हालचालींच्या परिसंस्थेबद्दल मौल्यवान माहिती देणार आहे। ही माहिती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर संवर्धन धोरणे मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे। आता आपण पाहते मायग्रेटरी बर्ड बरेचपैकी ते इंडियामध्ये येतात आहे आणि त्यापैकी बरेच जे बर्ड्स आहेत ते रसा जे सेंट्रल एशिया आहे तिथून येतात आणि आता हे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे त्यामुळे आणि दुसरं जे एन्थ्रोपोजेनिक जे फॅक्टर्स आहेत त्यामुळे यांच्या जी कमी संख्या आहे त्यामध्ये फार कमी आता होऊन राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या आता काय कोणता मार्ग आहे येण्याच्या, जाण्याच्या, कुठे-कुठे ते थांबतात हे स्टडी करणे फार महत्त्वाचे आहे. ज्याद्वारे आपण जे काही कन्झर्वेशन एफर्ट्स आहेत ते आपण घेऊ शकू. त्याकरिता आपण काय करतो की सिबा जे आहे त्यांच्यासोबत आपण जे काही मायग्रेटरी बर्ड्स आहेत त्यांचे पॉप्युलेशन किती संख्येमध्ये येत आहे, किती संख्येमध्ये जात आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या जे पिल्लू आहे किंवा मेल आहे, फिमेल आहे त्याचे काय-काय रेशिओ आहे, कोणकोणत्या वेटलँड मध्ये जे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हच्या अंतर्गत आहे तिथे व म्हणजे ते कधी येतात, कधी येतात ते सगळे आपण स्टडी करतो. त्याशिवाय अ, आपण यावर्षी आपण 3 जे मायग्रेटरी बर्ड्स आहे नॉर्दर्न पेंटेल आहे, सोलर्स आहे आणि गॉडविट आहे. त्यांना आपण टॅग करण्याचे हे आपण करत आहोत आणि यापैकी आता हे चालू आहे 12 बर्ड्स याशिवाय आता कारण की ते आता उशीर झालेला आहे त्यामुळे आता रिव्हर्स मायग्रेशन जेव्हा त्यावेळी यांना टॅग करण्यामध्ये यामध्ये सॅटेलाइट टॅगिंग असेल आणि त्यामध्ये त्यांच्या पूर्ण रूट जे आहे ना ते आम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्या आधी आपण टीम बोलवला आहे आणि त्यामध्ये 12 जे बर्ड्स आहेत त्याला रिंग केलेलं आहे म्हणजे प्राथमिक स्वरूपात कारण की जे आहे ना ते टॅगिंग करताना आणि कसं पक्षी पकडायची त्याला काही हानी नाही पोहोचली पाहिजे त्यामुळे त्याकरिता आपण टीमला पण ट्रेनिंग करावं लागतं आणि हे सगळे आपण काम BNHS सोबत आपण करत आहोत.